सर्वप्रथम गिरीशने हे जे पुस्तक लिहिलेले तयार केले आहे त्याबद्दल त्याचं यथोचित गौरव नक्कीच द्यावं आणि ते त्यांनी स्वीकारावं अशी मी त्याला विनंती करतो. ते कदाचित त्याला आवडणार नाही मी काय ते देतोय. आता सरांचा तास सुरू झालेला आहे त्यामुळे मी लक्ष देऊन ऐकतो. नमस्कार. काय त्याला व्यासपीठावरील प्रकाशिका निलिमाताई कुलकर्णी या पुस्तकाला प्रस्तावना देणाऱ्या मेधाताई अधिकारी, दीपकजी रेघे या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि प्रत्यक्ष लेखक आपल्या भेटीला गिरीश देसाई. प्रेक्षकांमध्ये अनेक लोक माझ्या ओळखीचे आहेत. ते म्हणजे गिरीश ज्या शाळेमध्ये शिकला त्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पावळे सर या ठिकाणी आहेत. प्लीज सर सगळ्यांना त्यांना अतिशय शॉर्ट नोटीसमध्ये आम्ही निमंत्रण दिलं आहे. त्यांनी ते स्वीकारलं. शनिवार सकाळची शाळा नाही असलेली दुपारी मुद्दाम वेळ काढून त्यांच्या काय वामपक्षीची काय मोह टाळत या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर ब्रिगेडियर लिमये सर की त्यांचे वडील प्राचार्य लिमये आमच्या मॉडर्न महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य की ज्यांनी महाविद्यालयाची घडी बसवली असे ग्रस्त आणि ज्यांनी अनेक पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी एनसीसीचं युनिट दिलंय. खरं तर आम्हाला या शाळेसाठी एनसीसीचं युनिट पाहिजे आणि या कार्यक्रमात मी तुम्हाला विनंती करतो की आपण मिळवून द्यावं एनसीसी युनिट या संस्थेसाठी. त्याचबरोबर गिरीशच्या भगिनी त्याही मॉडर्नच्याच माझ्या विद्यार्थिनी आहेत. त्याही डॉक्टर स्वाती काळभोर या इतिहासाच्या प्राध्यापिका आहेत आणि माझ्या मिसेस आणि त्या एकाच कॉलेजमध्ये सर्व्हिसला होत्या. त्याचबरोबर माझे विद्यार्थी, प्लीज मी नाव विसरलो, जयंत काळे, त्यांना म्हणे मी शिकवलंय काय. त्याची फार वेगळी ओळख आहे, याची फारच वेगळी ओळख आहे. त्यांना मी AMIच्या वर्गात शिकवलेलं, गणित शिकवलं सर. त्यांनी आवर्जून सांगितलं नेमकं त्यांनी काय शिकवलं, त्यांना किती आवडलं हे या तपशिलात आपण जात नाही. तसंच माझ्यावर अनेक वर्ष काम केलेलं आहे. अनेक पुस्तकाच्या सहलेखिका प्रयाग मॅडम, डॉक्टर प्रयाग या ठिकाणी आहेत. ठाकरे सर हे बराच वेळ बसलेले होते. तेही आम्ही कलिग आणि सहलेखक अशा या सर्व गॅदरिंगमध्ये आणि काही विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत ते आता MSCच्या वर्गात शिकतायत. परंतु गिरीशला त्यांच्यासमोर उभं केल्यानंतर त्यांनी ह्या कार्यक्रमात निमंत्रण दिलं आणि तेही या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत. तसेच गिरीशचे जे क्लासमेट, वर्गमित्र आणि अन्य ओळखीचे गृहस्थ या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत, त्यांना अभिवादन करून मी या पुस्तकाबद्दल आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान दिल्याबद्दल पहिल्यांदा गिरीशचे आभार मानतो आणि आपल्याशी संवाद साधतो. खरं तर मी 12 गावचा पाणी केलेला माणूस आहे. परंतु ह्या 12 देशातल्या पाणी पिलेल्या ख्रिस्ताव अवलियाबरोबर बसणं इतकं सोपं नाहीये. आणि त्याचे काही इतके गुण आहेत की ते आम्हाला जाचक ठरतात असं बऱ्याच लोकांना म्हणायचं. मला प्रत्यक्षात नाही, परंतु असे परफेक्शनिस्ट असणारा हा रस्ता आहे आणि याच्याबरोबर काम करताना खरोखरच काही लोकांना खूप मजा येत असेल आणि काही लोकांना त्याचा जाचही वाटत असेल. परंतु त्या पुस्तक रूपाने आज आपल्याला त्यांनी त्याची वेगळी ओळख या ठिकाणी करून दिलेली आहे. त्याबद्दल थोडंसं मी बोलतो. अध्यक्षांनी कमी बोलावं असं म्हटलं जातं, परंतु इतरांनी थोडं कमी बोलल्यामुळे तो सगळा वेळ माझ्या अखत्यारीत आता आलेला आहे. त्याचा मी अर्थात आपल्याला काही अंत पाहणार नाही.
एकच आहे. सेकंड सर, एकच. सरांनी 125 पुस्तकं लिहिली स्टॅटिस्टिक्स मॅथमॅटिक्सला. आमच्या पुस्तकाची दातपिढी वेगळी आहे, यांच्या पुस्तकाची दातपिढी वेगळी आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे आणि लिहिले असं मी म्हणत नाही, कुणीतरी लिहून घेतली माझ्याकडून, परमेश्वर असेल काय, प्रकाशन असेल, काही असेल. तर बऱ्याच लोकांचा लिहिण्याचा मनोदय असतो, परंतु अनेक अडचणी असतात, त्यांना प्रकाशन मिळत नाही किंवा लिहिण्यामध्ये पण एक काय गुजरेपणा, नैसर्गिक गुजरेपणा असतो. एक संस्कृत सुभाषित मला या ठिकाणी आठवतं, प्रारब्धतेनं खलु विघ्न भयेन निचयी. म्हणजे सर्वसामान्य माणसं हे आपल्याला यश मिळेल का नाही या शंकेमुळे कामच करत नाही, लिहितही नाही. असं प्रारब्ध विघ्न विहता विरमंती मध्या. आणि मध्यम प्रतीचे लोक जे असतात ते कुठलं तरी संकट आलं की सुरू केलेलं काम थांबवतात. विघ्नय पुनरपी प्रतिहन्यमाना प्रारब्ध चोत्तमजना न परित्यजन्ति. अनेक अडचणी आल्यानंतर सुद्धा स्वतःचं काम थांबवत नाहीत असे लोक हे उत्तम लोक आहेत. आणि मला वाटतं गिरीश ह्या सगळ्यांच्याही पुढे गेलेला आहे आणि तो ठरवतो ते करतोच. त्याच्या व्यक्तिमत्वामधले अनेक पैलूमधला हा एक पैलू आहे, विसामाजिक आहे तरी ते लिहावे आणि अखंडित निरखित जावे, असं अशा प्रकारचे आहे. सगळीकडचं निरीक्षण करावं आणि ते लिहावं अशी त्याची कायम धारणा असते. याच्या लिखाणाची सुरुवात ही खरं तर महाविद्यालयीन जीवनातच झाली. मला वाटतं कदाचित तो बोलेल आणि माझं काम हलकं होईल, परंतु त्याने त्याबद्दल बोलला नाही. तो विद्यार्थी असतानाच त्यांनी विज्ञान कथा लिहिली आणि त्याला बक्षीसही मिळालं होतं महाविद्यालयामध्ये. आणि यक्षाची देणगी नारळीकरांचं पुस्तक त्याला त्यावेळेस बक्षीस म्हणून मिळालं. आणि या अवलियाने नारळीकरांना गाठून त्याच्यावर सही पण नंतर मिळवली. अशा प्रकारचं गिरीश जो विषय हाताळतो, आता गिरीश मी आरेतोरे बोलतोय, तो माझा विद्यार्थी आहे, परंतु आता लेखकाच्या कॅपॅसिटीमध्ये असल्यामुळे अधूनमधून मी त्याला बहुवचनाने पण संबोधे, पाहिजे नसावे. तर गिरीश जे विषय हाताळतो त्याच्यामध्ये खूप वैविध्य आहे, आधुनिकपणा आहे. म्हणजे केवळ मी या पुस्तकापुरतं बोलतो अशातला भाग नाही. मी अनेक पुस्तकं आणि अनेक कथा मी वाचलेल्या आहेत. करोना काळात त्यांनी कथा लिहिलेली आहे, ती त्यांनी मला पाठवली. बोटीवर करोनाचा प्रसार कसा झाला आणि त्याच्याबद्दलचं वर्णन त्यांनी केलेलं. आता मला ते सगळं मी सांगत बसत नाहीये. त्यानंतर पुण्याची मेट्रो स्टेशन बद्दल त्यांनी गूढ कथा लिहिलेली आहे. तीही मी आपल्याला सांगत बसत नाही, कारण मूळ पुस्तकातनं वाचणं आणि लेखकाशी त्यात जोडणं हे मी जास्त महत्वाचं मानतो. तर असे त्याचबरोबर धरणग्रस्तांच्या बरोबर ज्या काही समस्या निर्माण झाल्या आणि त्यातून त्यांनी गूढ कथा लिहिलेल्या आहेत. म्हणजे असे सगळे वैविध्यपूर्ण विषय आजच्या काळात उपयोगी पडतील किंवा आजच्या काळाचे सुसंगत असतील अशा विषयावर त्यांनी लिहिलेले आहे. हा नुसताच लिहितो अशातला भाग नाही, त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन येतो, तिथलं सगळं निरीक्षण करतो. उदाहरणार्थ लोणारच्या बद्दलची कथा लिहिलेली, मला वाटतं ताडोबाच्या पडगममध्ये त्याचा उल्लेख आहे. तिथं तो जाऊन आलेला आहे, प्रत्यक्ष त्या ठिकाणी निरीक्षण केलेलं आहे आणि मग कथा लेखन केलेलं आहे. हे ताडोबाचे पडगम हे पुस्तक मी वाचल्यानंतर मी त्यावेळेस खरं तर कोरोनाने आजारी होतो, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, परंतु बेडवर बसल्या सर्व ते पुस्तक वाचून काढलं आणि त्या प्रत्येक कथेबद्दलचं माझं मत मी त्या गिरीशला कळवलं. अर्थातच मी एक वाचक म्हणून त्याच्याकडे बघतोय, मी क्रिटिसिझम करत नाही किंवा क्रिटिसिझम हा माझा काही टीका त्याच्यावर करणं किंवा टीकात्मक लिखाण करणं हा माझा प्रांत नाही. परंतु एक सामान्य वाचक म्हणून मला जे भावलं ते मी त्याच्याशी बोललो. अर्थात तो त्याच्या मताशी इतका ठाम असतो की ते कोणाचं ऐकून घेईल तरच नवं. तर त्याला मी म्हटलं, अरे तू विज्ञानाचा विद्यार्थी आहेस आणि असं गूढ लिहिण्यापेक्षा त्याच्या मागचं काहीतरी कारण विज्ञान काही असं लिहून मग त्याचं निराकरण कर, नुसतंच गूढ ठेवू नको किंवा लिहू नको अशा प्रकारचं, असं मला त्याला म्हणणं होतं. आणि मी त्याला काही उदाहरणं पण दिली. आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक नंदीघोष नावाचं एक पुस्तक आलेलं आहे. त्या नंदीघोष पुस्तकामध्ये कृष्णाच्या
जीवनाचं पुस्तक आहे. कृष्णाचे जे अनेक काय म्हणतो आपण त्याला प्रसंग आहेत, काय कालियामर्दन असेल किंवा गोवर्धन पर्वत उचलणं असेल, हे थोडे मिरॅक्युलस वाटणाऱ्या गोष्टी आहेत. नंदीघोषमध्ये त्याने त्या मिरॅक्युलस कशा नाहीत असं लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगळं पुस्तक आहे असं नाही आहे, पण तो एक ओघाने आठवलं म्हणून सांगतो. तर त्याच्यामध्ये गोवर्धन पर्वत उचलल्याच्याबद्दल त्याने असं लिहिलेलं आहे की गोवर्धन पर्वताच्या कपारीमध्ये लोक आश्रय घेतला आणि त्या पावसापासून त्यांनी संरक्षण केलं. तर अशा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीला कृष्णाच्या ज्या काही लीला आहेत त्या लीला नसून त्या प्रत्यक्षात काय असाव्यात असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. माझी अपेक्षा ती होती की तू अशा पद्धतीने काहीतरी लिहि की ती गूढ राहणार नाही किंवा नुसत्या काल्पनिक राहणार नाही. परंतु तो म्हणला तसं नाही, लेखक म्हणून मला कल्पना स्वातंत्र्य घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी कधी याच्यात म्हटलं की अरे याच्यात थोडं थरार मला कमी वाटतोय. तर तो म्हणाला नाही, मला प्रेक्षकांना जास्त घाबरवायचं नाही म्हणून म्हटलं की त्याची मतं त्याच्याबद्दल छान असतात आणि असायला पाहिजे, हरकत नाही. कुणी म्हणेल तसं वारा वाजलं तसं पाठ फिरवण्यासारखं तशा लोकांची परिस्थिती मग माझ्यासारखी होती असं. म्हणजे नुसतीच पुस्तकं काय संख्येने वाढत जातात, क्वालिटी आहे का नाही ते प्रेक्षकांनी किंवा वाचकांनी ठरवावं. म्हणजे असेल असंही मला वाटतं, कारण 30-35 वर्ष ती वापरली जात आहेत आणि त्याच्यावर वारंवार एडिशन निघत आहेत. गमतीचा भाग सोडून द्या, सगळंच तर फार गंभीर चाललेलं होतं गोड करण्यासारखं. म्हणून म्हणलं थोडंसं हसवण्याचा प्रयत्न करावा, म्हणून टीका करावी तर इतरांवर करण्यापेक्षा स्वतःवर करावी म्हणून 2 वाक्य मी बोललो. ओके. तर गिरीश हा अत्यंत नियोजनाबद्ध लिहितो. थ्रिलिंग गोष्टी त्याच्यामध्ये तो खूप लिहितो. निरीक्षणं त्याची खूप वेगळ्या पद्धतीने असतात. त्याच्यावर तो वैविध्यपूर्ण टिपणं लिहितो आणि मग पुस्तक लिहितो. हा एक मस्त कलंदर जीवन जगत आहे असं मला वाटतं. आणि खरोखरच आम्हाला हेवा वाटतं की असं आयुष्य आम्हाला पण मिळालं पाहिजे होतं, पण असं नाही, आम्ही नुसतं कामाच्या ओढ्याखाली तडपून जातो असं वाटतं. याचा गिर्यारोहण मधला स्टॅमिना आणि आवाका प्रचंड आहे आणि मी त्याचा साक्षीदार आहे. मी एक गिर्यारोहक होतो, पण गिर्यारोहक होतो म्हणजे टेकडाच चढतो, फारसं काही कुठे गेलो अशातला भाग नाही. ते पण कोणीतरी चल म्हणल्यामुळे दत्तालेने आमचे जे मित्र होते त्यांच्यामुळे मी थोड्या गिर्यारोहणाच्या मागे लागलो आणि सह्याद्रीच्या पलीकडे गेलो. सह्याद्रीचे बरीचशी ठिकाणं मी अनेक वेळा गेलो आणि मध्यंतरी कामाच्या आवाक्यामुळे म्हणा किंवा माझ्या थोड्याशा डायबिटीसमुळे मग मी बंद केलं जाणं. 10 वर्ष मध्ये ते माझं बंद पडलेलं होतं. गिरीश एक दिवशी आला आणि बोलता बोलता त्याच्या या छंदाचा मला पत्ता लागला. तो दरवर्षी येतो माझ्याकडे, पण ह्या छंदाबद्दल फारसं कधी बोलला नव्हतं. त्यावेळेस तो नेमका ओपन झाला आणि म्हणला की मी अमुक ठिकाणी गेलो, तमुक ठिकाणी गेलो, तिथली वर्णनं केली. म्हटलं अरे मी पण एकीकडे जात होतो. मग तो म्हणला चला आपण अजून जाऊया. मग 10 वर्षानंतर माझं बंद पडलेलं ट्रेकिंग पुन्हा सुरू केलं 4-5 वर्षापूर्वी. आणि मग मी थोडा सराव केला आणि सिंहगडला गेलो. अनेक लोकांनी माझ्या पत्नीने सांगितलं अजिबात जाऊ नका, असं काही धाडस करू नका. मग मी डॉक्टरांना विचारलं. डॉक्टर म्हणले काही नाही, तुम्हाला फक्त शुगर डाऊन होण्याची भीती असेल तर चॉकलेट घ्यावा जवळ, काही नाही बाकीचं काय तुम्हाला त्रास आहे. त्यामुळे मग मी पुन्हा सुरू केलं आणि गिरीश बरोबर 3-4 ट्रेकिंग मी केले. आता थोडा गुडघ्याचा प्रॉब्लेम सुरू झालाय, परंतु त्याला एक मी प्रॉमिस दिलेलं आहे की हरिश्चंद्रगडावर जायचं आहे. मला वाटत नाही आता मी हरिश्चंद्रगड चढेन का नाही, परंतु चढेन असंही वाटतं. डॉक्टरांनी केलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून मी आत्ताच शेषाद्री पर्वत याचा आंध्र प्रदेशातला दत्त यात्रा मी केल्या. तर त्यावरून मला असं वाटतं की काही नाही, मला गुडघ्याने अजिबात औषधं सुद्धा बंद केली, मला काही त्रास वाटला नाही. त्यामुळे कदाचित करूया धाडस हे. अगदी शेवटपर्यंत कळसुबाईपर्यंत मी कदाचित येणार नाही, परंतु अर्ध्या रस्त्यापर्यंत मी तुला नक्कीच साथ देईन. तसं मी आणि आमच्याच एक विद्यार्थिनी मानकर म्हणून होत्या पहिल्या बॅचच्या, त्यांचे मिस्टर ते पण चांगले गिर्यारोहक आहेत आणि त्यांचा स्टॅमिना खूप मोठा आहे. ते माझ्यापेक्षा वयाने 4-5 वर्षांनी मोठे असले तरी सुद्धा चांगले गिर्यारोहक आहेत. ते मी आणि गिरीश असे आम्ही 3 जण राजगडला गेलो आणि राजगडवरून त्याला आम्ही तोरण्याला बाय केलं. तिथं मला असं वाटत होतं की मी या तोरण्यापर्यंत जायला पाहिजे होतं, परंतु असं काय की जिथे आपल्याला जायचंय किंवा जेवढा आपला स्टॅमिना त्याच्या अलीकडेच 2 पावलं थांबण्याचा माझा थोडासा स्वभाव आहे. याच्यासारखं धाडस माझ्याकडे नाही आहे. त्यांनी काय काय धाडस केलेले, बोराट्याच्या नाळीत होती, अत्यंत अवघड ट्रेकिंग आहे. जे वाचताना माझ्या अंगावर काटा उभा राहिला आणि
मला असं वाटलं की अरे बाबा कशाला एवढं धाडस करतो, जपून नको जाऊ. म्हणजे एक शिक्षक म्हणून कदाचित मी पालक असतो तर मी त्याला तिथे पूर्णपणे विरोध करून थांबवलं असतं. अशा इतक्या धाडसी प्रसंगात तू जात जाऊ नको, परंतु तू काही कोणाचा ऐकणार नाही. तू त्याच्या मनाला वाटेल तेच करणार आहे. आणि त्या प्रकारचे अनेक ठिकाणं त्यांनी ह्या अनेक ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याचं वर्णन ह्या आजच्या पुस्तकामध्ये, आज प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, वाचलेलं आहे. हे पुस्तक मला त्यांनी काल परवाच आणून दिलं आणि म्हणलं अध्यक्ष मंडळीनं ते पुस्तकाबद्दल थोडं तरी बोललं पाहिजे, तिला बाकीच्या लेखनाबद्दल तरी बोललं होतं तरी, म्हणून मी थोडंसं आमच्या स्टॅटिस्टिक्स मध्ये सॅम्पलिंग म्हणून प्रकार आहे, थोडे सॅम्पल्स वाचले. परंतु असं सॅम्पल्स वाचून बोलणं म्हणजे लेखकाला अन्याय करणार आहे असंही वाटायला नको. त्यामुळे सगळं पुस्तक वाचल्यासारखं पण वाटलं पाहिजे. त्यामुळे महत्वाच्या काही गोष्टी मी त्या पुस्तकामधल्या ज्या नमूद केलेल्या आहेत ते आपल्याला वाचून दाखवू. म्हणजे सॅम्पलिंग सर्वसमावेशक केलेलं आहे, त्याच्यातले बारकावे पण मी पाहिलेले आहेत. आणि त्याच्याबद्दल मी नंतर सगळं डिटेल वाचणार आहे आणि नंतर मी त्याच्याशी बोलेन किंवा मी त्याला लिहीन पण, कारण तो माझ्या प्रतिक्रियेची वाट पाहत असेल किंवा मला माहिती नाही. परंतु तो नक्कीच मला विचारेल की तुम्हाला कसं पुस्तक वाटलं. आणि त्यावेळेस असं वेळ मारून येणार मला काही असं उत्तर जमत नाही. मी कदाचित वेळ मागून गेली, मला अजून 2 दिवस ते मला वाचायचे, ते पूर्ण वाचून झाल्यानंतर मी त्याला त्याच्याबद्दल बोलेन, सांगेन. त्याच्या लेखनाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर त्याला सरस्वतीचा खरोखरच वरदास्त आहे. तो एक प्रतिभावंत आहे, त्याची स्वतःची एक शैली आहे, शब्दजंजाळात न अडकणारी शैली आहे. म्हणजे उगाच मोठमोठाले शब्द वापरायचे म्हणजे आणि त्या लेखकाने म्हणजे आपण फार विद्वत्तापूर्ण लिहितोय असं भासवायचं असं कुठेही नाहीये. बरं, अशा प्रसंगी किंवा अशा ठिकाणी तो जाऊन आलेला आहे, त्याचाही कुठे काही बडेजाव मारलेला नाही त्याने. जितमया असंही कुठं काही त्याचं घोषवाला त्याचा दिसत नाही. इतक्या सहज साधेपणाने तो आपण यश सुद्धा प्रेक्षकांना वाचकांसमोर मांडतोय, हे त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. तो त्याचा छंद म्हणून जोपासतो आहे, तो त्याच्यासाठीच आहे, परंतु त्याच्यातून इतरांनी पण आनंद घ्यावा अशा प्रकारचा हा त्याचा शाब्दिक प्रपंच आहे. बोलीभाषेत लिहिल्यासारखं वाटतं. मातृभूमीबद्दल आणि मॉडर्न कॉलेजबद्दल तर त्याचं प्रेम अतिशय आहे. अगदी केजी पासून BSc पर्यंत त्याचं शिक्षण याच मातृसंस्थेमध्ये या मॉडर्न कॉलेजमध्ये झालेलं आहे. त्याचबरोबर त्याची भगिनी त्यांचं पण या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे. आणि त्यामुळे तो इथं भारतात आल्यानंतर त्याची पावलं मॉडर्न कॉलेजकडे आपोआपच वळतात. वेगळे देश वेगळ्या वाटा या गिर्यारोहण आणि गिरीभ्रमणाबद्दलच्या प्रवास वर्णनाच्या पुस्तकाचं प्रकाशन अतिशय स्वागतार्ह आहे. आणि या लेखकाला कोंदण पुरवणाऱ्या प्रकाशकांचं पण हार्दिक अभिनंदन या ठिकाणी करतो. हे पुस्तक मला वाचताना असं वाटलं की हे कोलंबसाच्या जातकुळीतलं आहे. गिरीश जरूर जगभर एकटा एक्सप्लोर करतो. या ठिकाणी माझा स्वतःचा अनुभव सांगायचा म्हटलं तर परवा मी आता सांगितलं की आंध्रामध्ये मी गेलेलो होतो, तिथे दत्त यात्रासाठी नरसिंह यात्रेसाठी गेलो होतो. बेलूर म्हणून एक ठिकाण आहे, तिथं मी गेलो. मी आणि दिलीप जोशी म्हणून एक कथावाचक मित्र आहेत, आम्ही दोघंच गेलो होतो. साधारण 1.5 किलोमीटरची ती केव आहे. आणि मला वर्णन करायचं म्हटलं तर ते माणसाच्या आतड्यासारखं ते वेटोळं वाकडा असं, आणि आत ऑक्सिजन पुरेसा नाहीये. त्याने वरून त्याला काय ते व्हेंटिलेशनची व्यवस्था केलेली आहे, बुजेट नाहीये, भले मोठे फ्लडलाईट्स लावलेले आहेत, त्याच्यामुळे आणखीन ते उकळायला होतं सगळं. परंतु पुणे निर्मनुष्य ठिकाण. आणि मग त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की किमान 20 लोक आल्याशिवाय आम्ही हे उघडत नाही, कारण म्हणजे जवळपास 200 फ्लडलाईट्स बसवलेले. गव्हर्नमेंटचं असलं तरी सुद्धा काहीतरी परवडलं पाहिजे. मग आम्ही दोघं विचार करत होतो आपण काय करायचं, उरलेल्या 18 लोकांचे पैसे भरून आपण जायचं का थांबायचं. आम्ही थांबलो थोडं. मग एक शाळेची ट्रिप त्या ठिकाणी आली होती. मग त्यांनी ते जुलमी पाहिले, साधारणपणे अर्ध्या किलोमीटरात फिरले आणि नंतर निघून गेले. उरलेला 1 किलोमीटर मला नको वाटायला लागलं. गिरीशला सॉरी दिलीप, त्याचं नाव दिलीपला म्हणलं अरे कुठं जायचं, इथं अडकलो म्हणजे आपल्याला परतीचं वाट सापडायची नाही. अधूनमधून आऊट लिहिलेलं आहे पण त्याचे ते बाणाची दिशा दिसत नाही. अशा ठिकाणी म्हणलं कशाला आपल्याला कोणी सांगितलं इथे. बरं आत काय आहे अजून वाढून ठेवलेलं माहिती नाही. वटवा गोळ आहे का, आत काय बिबट्या येऊन बसलेला आहे याची काही कल्पना नाही.
तसं करत करत आम्ही भेदभीतच थोडंसं गेलो, अगदी शेवटच्या टोकापर्यंत गेलो नाही असं नाही, परंतु हे धाडस या ठिकाणी गिरीश काय केलं असतं, गिरीशच्या मनात अशा अजिबात विचार आले नसते, तो ते पूर्ण करून मगच आला असतं. आणि त्याच्याबद्दल मी केलंय असं बडेजाव पण मारला नसतं, मी आता तसं थोडंफार मारतो गेलो बाबा, एवढं तरी गेलो आम्ही. तर अशा प्रकारचं या गिरीशचे जे काही हे आहे, कोलंबसाच्या जातकुळीचं म्हणजे काय, तिथं शोधून काढतो काहीतरी, नवखेपणा बघतो, त्याला भाषेची अडचण येत नाही, तिथल्या लोकांशी तो स्थानिक लोकांशी एकरूप होतो. त्याचबरोबर त्या लोकांचं चरितार्थाचं साधन या काय वाटाडे असतील किंवा ते लोक आहेत त्यांचं अवलंबून आहे, त्याचं त्याला भान असतं. त्या ठिकाणी तो घसघशीत खर्च करतो, मुद्दाम वाटाड्या घेऊन जातो. अशा प्रकारचं एक सामाजिक पैलू सुद्धा त्याच्या सगळ्या या उपक्रमाला नक्कीच आहे. पर्यावरण रक्षणासाठी त्याचे प्रयत्न असतात. आता या ठिकाणी त्याने आम्हाला पाण्याच्या बाटल्या ठेवू दिलेल्या नाही, कुठे बुके नको पण बुक द्या, त्यांनी पुस्तकं दिलेली. म्हणजे अशा प्रकारचा एक वेगळा विचार कृतीत आणणारा माणूस आहे. आम्हाला विचार पुष्कळ पटलेले असतात, पण आम्ही कृतीत आणतो का तर नाही. एक उदाहरण सांगतो बरं का, थोडंसं ह्याच्या वेगळं बोललं तर चालेल ना. माझी चुलती वारल्यानंतर माझ्यावर जबाबदारी काय दिली तर ही रक्षा नदीत विसर्जन करून द्या, मला खटकत होत आणि ती केली माने दुपारी अगदी. मग नंतर माझ्या मनात विचार आला की त्यातली चिमूटभर राख आपल्या पेल्यामध्ये पडली असती तर आपण ते पाणी पिलं असतं का, नसतं. आपण मात्र त्या लोकांना पाजतोय. ही कुठंतरी थांबायला पाहिजे. त्यानंतर मग माझ्या दुसरा प्रसंग असा आला की माझे सासरे ज्यावेळेस वारले त्यावेळेस रक्षा विसर्जनाचा प्रश्न पुन्हा समोर निर्माण झाला आणि ती जबाबदारी पुन्हा माझ्यावरती आली. मग मी माझ्या मेवण्याला आणि बायकोला म्हटलं की यांची रक्षा आपण आपल्या शेतामध्ये एखाद्या झाडाखाली नेऊन विसर्जित करूया का, किंवा एक खड्डा खणून त्याच्यात विसर्जित करू आणि तिथे झाड लावू. तो विचार सगळ्यांना मान्य झाला. म्हणून म्हटलं की विचार असणं, हे मांडता येणं, ते लोकांच्या गळी उतरवलं आणि त्याप्रमाणे वर्तन करणं हे अवघड असतं. पण मला थोडंसं जमलं. हा दररोजच अशा प्रकारे विचार व्यक्त करतो आणि तो करून घेतो लोकांच्याकडून. तिथं तो कुणाचा मुलायला ठेवत नाही, लक्षात येईल. तर असे ठाम व्यक्तिमत्व, त्या सगळ्या नुसतं लेखक नाही येतो, अशा प्रकारची एक व्यक्ती, एक विचार करणारी व्यक्ती म्हणून मला त्याचं खूप कौतुक वाटतं. विद्यार्थी म्हणून मी कौतुक करत नाहीये, तर तो आता आमच्या असा त्याच्यात माझ्या वयातही काय आता फारसा फरक राहिलेला नाही आहे, परंतु एक विचार जगणारी व्यक्ती म्हणून मला खरोखरच एक आदर्श व्यक्ती असं वाटतं. तर त्या दृष्टीने त्याचा एक वेगळेपणा मला या ठिकाणी जाणवतो. लेखनामध्ये तटस्थता भरपूर आहे, तो इन्व्हॉल्व नाही होत त्याच्यामध्ये. लेखक म्हणून तो अनुभव व्यक्त करून मोकळा होतो, त्याच्यात तो अडकत नाही कुठे. अशा अनेक उदाहरणं आहेत की मी देण्याचं या ठिकाणी टाळतो विस्तार भयास्तव. त्याचा अनुभव पण इतका दांडगा आहे की ह्या अनुभवाच्या बोलातून यांनी जे काही लिहिलेलं असेल किंवा सांगितलं असेल ते गाईडलाईन्स होऊन जातात. त्यांनी असं एका ठिकाणी लिहिलेलं आहे, शिखरे पादाक्रांत करायचे नसतात, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो आणि तिथे नतमस्तक व्हायचं असतं. खरं ही गाईडलाईन आहे. आमचे रायकर सरांच्या बरोबर मी ट्रेकिंगला गेलो, रायकर सर अशाच गोष्टी सांगायच्या आम्हाला. ट्रेकिंग म्हणजे स्पर्धा नसते, ट्रेकिंग मध्ये तासानंतर थोडं पाणी प्यावं, हे नियम होऊन जातात, हे गाईडलाईन्स होऊन जातात. अशा ह्या गाईडलाईन्स पुस्तकामधून आपल्याला ठाई आढळतात. आता याच्या प्रकृतीबद्दल म्हणायचं म्हटलं तर काय पाठ पाय वगैरे बरेच काय कुठे त्याला सॉल्डरिंग केलेलं आहे त्यांनी, आणि तरी सुद्धा त्याच्यावर मात करून तो पुन्हा तेवढ्याच ताकदीने ट्रेकिंगची मनोभावे पूजा करतोय. बर, ट्रेकिंग आहे पर्यटन आहे. खरं पर्यटनामध्ये अगदी पंचतारांकित हॉटेलमध्ये सुद्धा आपण पहिली कंप्लेंट करतो, चार्जिंगच चालू नाही हो. काय करायचं तुमचं पंचतारांकित हॉटेल असून? याचा तक्रार जसं कुठेही नाही बरं का. कोणत्याही
प्रवासामध्ये किंवा कोणत्याही ट्रेकिंगमध्ये अनेक अडचणी येतात, परंतु त्याची तक्रार कुठे पुस्तकामध्ये तक्रारवजा सूर कुठे आढळत नाही. हे वैशिष्ट्य. ऍक्सेप्ट, ऍडजस्ट, ऍसिमिलेट हा त्याचा मंत्र आहे. तरी ऍक्सेप्ट करतो, त्याच्याशी ऍडजस्ट करतो आणि त्याच्याशी एकरूप होऊन त्याचा आनंद लुटतो. हा सगळ्यांनी आपण घेण्याचा एक मंत्र आहे किंवा संदेश या पुस्तकातून आपल्याला घेता येईल. त्यांनी एक असा प्रश्न केलेला की पुस्तकाची किती कर्तव्य किंवा पुस्तक चांगलं झालंय कशावरून काय असं पाहिजे. एक तर ते वाचकाने वाचलं पाहिजे, हा मुख्य भाग आहे त्याच्यात. जरूर वाचतील, विकतही घेतील. दुसरा भाग असा की त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे त्याचा उपयोग करून लोक ट्रेकिंग करतील हे आहे. त्याचबरोबर त्याच्यापासून काही संदेश लोक घेतील आणि त्याप्रमाणे पर्यावरण रक्षण असेल किंवा सामाजिकता जाणून तिथल्या वाटाड्यांना किंवा तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देणं किंवा त्यांच्या चरितार्थाचं साधन जपणं हा विचार असेल, हा जपतील. हे या पुस्तकाची एक कर्तव्यता असेल असं मला या ठिकाणी जरूर सांगायचं वाटतं. अमेरिकेतून लोक आली की आम्ही पहिल्यांदा काय सांगतो, अरे बाबा तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या बरं का, पाणी इतर ते कुठलंही पिऊ नका. पण याचं उलटच आहे सगळं. हा पाणी कुठलंही पितो, कुठेही जाऊन खातो, स्ट्रीट फूड तर याच्या आवडतं आहे. आणि सर्व याच्यामध्ये त्या पुस्तकामध्ये इथलं फूड खाल्लं तिथलं फूड खाल्लं आणि त्याला कधी त्रास झाला नाही. फक्त एकच प्रसंग त्याने ते त्या फूडचा त्रास झाल्याचं वर्णन केलेलं आहे. परंतु असं तो स्थानिक फूड एन्जॉय करतो आणि तिथल्या स्थानिक गोष्टींना तो प्राधान्य देतो. तो डोंगरातलं पाणी पितो, रस्त्यावरचं पाणी पितो. आता अशा सगळ्या गोष्टीमधून त्यांनी ह्या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे. माचू पिचू बद्दल त्यांनी निसर्गाची मुक्तास्ते उधळण असं म्हटलेलं आहे. दमछाकेचे सार्थक करणारे, डोळ्याचे पारणे फेडणारे अनेक नजारे त्या ठिकाणी आहेत असं सांगितलेलं आहे. अनेक गोष्टींचा समन्वय साधून त्यांनी इंका ट्रेल पण पार केलेली आहे. लिहिता लिहिता तो विनोदाची झालर पण त्याच्या लेखनामध्ये आहे. एके ठिकाणी तो म्हणतोय की ते फूड पॅक करून घेतलेले त्याने, तो म्हणतोय इसके साथ मोहब्बत भी पॅक करून घेतो. असं कुठेतरी विनोदी शैली तो जपण्याचा प्रयत्न करतो. पाकिस्तानच्या डॉक्टरांच्या बरोबर त्यांनी छान गप्पा मारलेल्या आहेत. पाकिस्तानी माणूस म्हणले की आपण 2 हात लांब पडतो. कारण मी एका ट्रिपमध्ये आमचा गाईड पाकिस्तानी होता, तर मी म्हणलं अरे बापरे आता भरपूर पंचायत झाली. परंतु त्यांनी थोडक्यातच क्लिअर केलं की मी जरी पाकिस्तानी असलो तरी भारत विरोधी नाहीये असं त्यांनी सांगून. आता भारतीय पर्यटकांसोबत तसं बोलणं कदाचित क्रमप्राप्तच असते, परंतु अशा काही याला ऑफिशियल लोकांचं सहकार्य भरपूर त्यांनी मिळवलेलं आहे. त्यांनी वेळोवेळी भारतातल्या महाराष्ट्रातल्या गोष्टीची तुलना इतर देशातल्या गोष्टीची केली. उदाहरणार्थ पेरूमधली मिरवणूक ती भारतातल्या गणपतीच्या मिरवणुकीसारखीच असं त्याला वाटतं. शाहरुख खानची चाहती, हिंदी गाण्याची आवड जपणारी एक स्पॅनिश मुलगी त्याला भेटलेली आहे, त्याच्याबद्दल तो लिहितो. पुण्याची तुलना तो त्या दगडूशेठ गणपती किंवा सिंहगड किंवा सिंहगडावरचं देव टाकं किंवा पंढरीचे वारकरी अशा प्रकारची तुलना तो तिथल्या स्थानिक लोकांची करतो. अँडीज पर्वतीमध्ये त्याला मानसरोवर बघितल्याचाच भास होतो. असं उत्तम वर्णन कुठेतरी त्यांनी कोडाई कॅनलची आठवण झाली असं गेले ते ठिकाण बघताना. तर असं त्याचबरोबर देशव्यापी बंद त्या इंग्लंडमध्ये आढळला आणि त्याच्यामुळे यांचं प्रवासाचं शेड्यूल थोडंसं बदललं. त्यामुळे सगळीकडे संप मोर्चे वगैरे सगळीकडे चालू असतात असं या वाचनातून दिसलं. त्याचबरोबर त्याच्या ट्रेकिंगमध्ये अडचणी जवळ येत असतात, तर त्यांनी 2-3 प्रसंग याच्यामध्ये लिहिलेले आहेत. तर त्यातला एक प्रसंग म्हणजे विषारी डास चावले आणि त्याच्या हाताला त्याची इजा झाली आणि हात जवळपास बधीर झालेला होता. पण त्याचं वर्णन त्यांनी इतकं म्हणजे तटस्थपणे केलेलं आहे की थोड्याच वेळात तो बरा झाला. ड्रायव्हर त्याच्यासाठी कष्ट घेतले, गाईडने त्याच्यासाठी हे केलं आणि मी लगेचच पूर्ववत झालो. नाहीतर आम्ही आमचं दुःख लेखन करण्यामध्ये इतकं काय सांगायचं, असला त्रास झाला मी म्हणून तिथे अमुक करू शकलो असं आम्ही बड्या मारतो. तशा बड्या याच्याकडे कुठे नसतात. त्याचबरोबर चेत्सेमाशीचा त्यांनी दंश सहन केलेला आहे आणि त्याचंही वर्णन त्यांनी केलेलं आहे. पण अशा प्रसंगामधून तो नावमेद होत नाही, उलट दुप्पट वेगाने तो चालायला जातो.
आणि तो लिहितोय की पूर्वानुभवामुळे मला एक शक्य झालं. म्हणजे कशा पद्धतीने तो स्वतःचा गाईड होत आहे. तो परमेश्वराचा अस्तित्व मानणार आहे आणि त्यामुळे त्याला काही मिरॅक्युलस गोष्टी पण करता आल्या. आता सगळ्या गोष्टी मी इथं सांगत बसत नाही. माचू पिचूला फक्त 200 लोकांना परवानगी असली त्यात तो मिळवू शकला. त्यानंतर तिथल्या माचू पिचूचा शुल्क आहे तो ठराविक तो एकटाच जाऊन आला तिथे. आता पुन्हा मला माझा प्रसंग आठवतो. माझ्याशी तुलना काय वाटते मला की त्या शेषाद्री पर्वतामध्ये गेल्यानंतर नरसिंहाचं जिथं प्रकटीकरण झालं तो उग्रस्तंभ, त्या उग्रस्तंभावर जायचं. त्या उग्रस्तंभावर जायला 2 तास आणि परत यायला 3 तास लागतील असं आम्हाला गाईडने सांगितलं. आणि वेळोवेळी आपल्याला त्या झाडांची तिथल्या जे दोर लावलेले त्याची मदत घ्यावी लागली. मी म्हटलं मला जाणार नाही, मी येते. माझ्या बरोबर दीपक जी होते त्यांना म्हटलं तुम्ही जाऊ नकोस, तुझं वय झालेलं आहे. नुकतंच ते पांड्यचेरीचं वादळ येऊन गेलेलं, म्हणजे सगळीकडे पाणी साचलेले निसर्ग झालेले, या भानगडीत पडू नका, आपल्याला सही सलामत घरी जायचंय. आणि त्यातूनच तुला जर वाटलं तर तू एक 50-100 पावलं जाऊन ये. मग ते 100 पावलं तर जाऊन आला आणि मग लक्षात आलं की त्याच्यात नाही इतकं सोपं. पण या ठिकाणी गिरीश असतं तर काय केलं असतं, त्याने त्या काय वायना पिचूचं जे श्लोक आहे शिखर ते एकट्याने सर केलंय, कुठे नाही जात तिथे, गाईड सुद्धा आला नाही त्याच्याबरोबर. तर अशा प्रकारचं धाडस जे त्याच्यामध्ये आहे हे असामान्य आहे आणि ते त्याच्याकडे आणखी त्याचा धाडस वाढू. परंतु थोडस आता त्याचंही वय झालेलं आहे त्यामुळे कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन त्याने धाडस करावं असं माझी. त्याची विनोदी शैली आहे. तू लिहिताना असं लिहितो की लोक चार्जिंग इतकं करून घेतात की ती गाडी बंद पडली. हो, लोकांनी स्वतःचे मोबाईल चार्जिंग करून घेतले आणि ती बॅटरी गाडीची डाऊन झाली आणि गाडी सुरू होईना. विनोदी शैलीत तो म्हणला की मी गणपती बाप्पा मोरयाच्या आरोग्याने गाडी सुरू झाली. नाही असं अशा पद्धतीने वाचकांचाही ताण कुठेतरी हलका करण्याचा तो प्रयत्न करत असावा. वाचकांना टेन्शन आणणारे प्रसंग बरेच आहेत बरं का. बोराटीचे नाव तर मला वाचताना बीपी नव्हतं म्हणून ठीक आहे, नाहीतर मला बीपीचा अटॅकच आला असता. अशा पद्धतीने त्याचे एकूण सगळं लेखनाचं हे आहे. पेट्रोल संपण्याचा प्रसंग पण त्यांनी तसाच वर्णन केलेला आहे. हा प्रसंग प्रत्येकावर आलेला आहे, माझ्यावर पण आलेला आहे. तर त्यावेळेस मी काय केलं, मी त्याच्याशी ताटून बघतो. तर ते पण त्यांनी इतक्या खिरडू वृत्तीने घेतलेलं आहे. तो म्हणला बैलाच्या घोड्याच्या पाठीवर थाप मारतो तसं मी गाडीच्या पाठीवर थाप मारली. बाई चल थोडंच अंतर आहे. अशी विनोदी शैली या पुस्तकातून किंवा या लेखकातून आहे की त्यांनी जपलेली आहे आणि ते आणखीन त्यांनी त्याच पद्धतीचं काम वाढवावं. त्याचबरोबर बार्बेक नावाचं जे झाड आहे ते बघितल्यानंतर तर मला भगवद्गीतेचा श्लोक आठवला. त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते झाडाची मुळं वर आणि फांद्या खाली अशा प्रकारचं झाड आणि 1000 वर्ष जगतं म्हणे असं त्यांनी वर्णन लिहिलेलं आहे. मला तो भगवद्गीतेचा श्लोक आठवला, ऊर्ध्वमूलम मदशाखावं. तर अशा पद्धतीने तो सगळीकडचे जे काय वैविध्यपूर्ण गोष्टी आहेत त्या टिपतो आणि त्या या ठिकाणी वाचतो आणि सांगतो. अशा अनेक प्रसंगाचं किंवा अनेक प्रथा परंपरा ज्या आहेत त्याच्याशी कुठेतरी तो भारताशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्राच्या सह्याद्रीशी तो नाळ जोडण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा या अवलियाला आणखीन संधी मिळव आणि त्याने अनेक काय जी ठिकाणं राहिली असतील, बहुतेक कुठलं राहिलंच नसेल, कारण किलीमांजारो आणि एव्हरेस्ट केल्यानंतर राहिलं काय. पण आणखीन लोकांनी त्याच्यापासून प्रेरणा घ्यावी, ट्रेकिंग करावं, लेखनाची प्रेरणा घ्यावी, लेखन करावं. हे मला बोलतो, आपल्याला नाही बोलत. तर अशा पद्धतीने आज आपण या समारंभामध्ये सहभागी झाला. हा समारंभ करण्याचं किंवा या वास्तूमध्ये करण्याची संधी गिरीशने आम्हाला दिली. कारण गिरीशने या ठिकाणी खाली व्यायामशाळा होती, व्यायामशाळेच्या वर ही इमारत आहे. त्या व्यायामशाळेत त्यांनी थोडाफार व्यायाम केलेला आहे आणि त्या पूर्वस्मृती त्याच्या जागृत झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्याला या वास्तूमध्ये हा कार्यक्रम करायचा होता. आपण सगळेजण विनंतीला मान देऊन आमच्या या शाळेमध्ये आला. या शाळेबद्दल थोडंसं बोलतो आणि माझं भाषण आवडतं घेतो. ही शाळा गेली अनेक वर्ष, जवळपास 35 वर्ष 100% निकाल लागणारी शाळा आहे. आता तुम्ही म्हणाल की 100% निकाल तर सगळ्या शाळांमध्ये लागतात.
परंतु 50% विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त मार्क आहे. हे यावर्षीचा रिझल्ट आहे. अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी घेतले जातात. फक्त या ठिकाणी एक भव्य दिव्य असं वातावरण इतर आर्किड किंवा अशा शाळांसारखं नाहीये. त्यामुळे लोक पालकांचा मोठा थोडा कमी झाले. परंतु एक काळ जो मॉडर्न हायस्कूल मराठी मीडियमचा जो काळ होता, सुवर्ण काळ, तिथले पालक सगळे या ठिकाणी येत असत आणि आवर्जून इथल्या सर्व शिक्षकांनी पण खूप प्रयत्न करून हे सगळं शाळा चांगली चालवलेली आहे. या ठिकाणी एव्हिएशन क्लब आहे, म्हणजे विमानाच्या प्रतिकृती तयार करतात मुलं, स्वतः बनवतात. साधारणपणे 10-12 विमानं तयार करतात. काही त्यातली बॅटरी ऑपरेटेड असतात, ते उडवून बघतात. अशा प्रकारचे अनेक उपक्रम एखाद्या क्लब या शाळेमध्ये चालतो. तर ग्लायडिंग सेंटरला आम्ही त्या मुलाला घेऊन जातो किंवा आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही घेऊन जातो. आणि ह्या सुदैवाने या शाळेची धुरा माझ्याकडे गेली 95 सालपासून माझ्याकडे आहे. संस्थेमध्ये अनेक बदल झाले, परंतु ही शाळा माझ्याकडेच कायम राहिलेली आहे. मला पण त्याचा अभिमान वाटतो. त्यामुळे मला मी नव्हतो त्यामुळे असं इथलं हे काम राहिलं असं सांगायची सबब मला नाही आहे किंवा अमुक एक व्यक्ती चांगलं काम करत नाहीये कारण त्याला मी सिलेक्ट केलेलं असतं. त्याच्यामुळे मला असं आय कॅनॉट पास द बक्स टू समबडी एल्स. अशा ह्या वास्तूमध्ये आपण सगळ्यांना आला जाताना आपण शाळा बघितली तरी चालेल, छान वाटेल मलाही. आज शनिवार असल्यामुळे आपल्याला काही शाळेचं बाकी कामकाज बघता येणार नाही, परंतु शनिवार असल्यामुळेच आपल्याला हा उपलब्ध झालेला आहे. कारण ह्याच्यावर सगळ्यांनी एवढे असतात. शेजारी जी इंजिनिअरिंग कॉलेज आहे तेच मॅक्सिमम वेळेला याचा वापर करतात. इंजिनिअरिंगला काय जागा किती दिली तरी कमीच पडते, त्यामुळे आमच्या वाट्याला हा कमी येतो. तर मी आज हा मुद्दाम बुक करून ठेवलेला होता आणि गिरीश देसाईला सांगितलं आल्याबरोबर, म्हणजे इथं तू कुठेही फिरू नकोस, इथं तू म्हणशील ते चाचणीपासून ते काय कॉम्प्युटरपर्यंत सगळ्या गोष्टी तुला इथं हजर असतील आणि तू या शाळेचा माझे विद्यार्थी आहेस. त्यामुळे यू आर प्राऊड फास्ट स्टुडंट ऑफ मॉडर्न कॉलेज मॉडर्न हायस्कूल. अशा पद्धतीने एक छान उपक्रमात मला सहभागी होता आलं आणि थोडंफार गिरीशला मदत करता आली त्याच्याबद्दल मी त्याचे आभार मानतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन मी